नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी भेंडीची भाजी बनवणार आहे। एकदम साधी सोपी पद्धत आहे भेंडीची भाजी बनवायची। मी पहिली भेंडीची भाजी अशी बनवली होती की पहिली फ्राय करून घेतली होती, पण आज मी कच्ची टाकणार आहे। चला तर गॅसवर मी कढई ठेवली, 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। जास्त तेल टाकायचं नाही, थोडंसं तेल टाकायचं। चला तर आता पहिली मी मिरची चांगली फ्राय करून घेत आहे। मिरची चांगली भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। लगेचच कांदा टाकून देऊया आपण। कांदा पण छानसा परतून घ्यायचा आहे आपल्याला। लगेच टोमॅटो टाकून देऊया, म्हणजे मिरची, कांदा आणि टोमॅटो आणि हळद हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा छान मिक्स झालेला आहे। चला तर आता आपण भेंडी टाकून घेऊया। भेंडी एकदम बारीक चिरलेली आहे आणि गावरान भेंडी आहे छोटी छोटी। अर्धा चमचा मीठ टाकून देऊया। ही पावशेर भेंडी आहे। अजिबात चिकट होत नाही अशा पद्धतीने केल्याच्या नंतर। चांगली धुवून पुसायची गरज नाही, चाळणीमध्ये ठेवून मग कापून घ्यायची आहे। ती जराही चिकट होत नाही। 5 मिनिटे आपण अशी ठेवून देऊया। बघू शकता किती मस्त झालेली आहे आपली भेंडी। चला तर आता भेंडी तर झालेली आहे। आता मी मेथीची भाजी बनवत आहे। इथे पण मी 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं तापून द्यायचं आहे आणि थोडासा ठेचून लसूण टाकायचा आहे। प्रत्येक भाजीत लसूण खाणं खूप महत्त्वाचं आहे। लसणाने आपले रक्त पातळ होतं आणि सर्व भाज्या खायला पण टेस्ट खूप छान येते। तर लगेच मिरची टाकून देऊया। मिरची छानशी परतून घ्यायची आहे। चला तर कांदा पण परतून घेऊया। तर आता धुवून ठेवलेली भाजी आपण टाकून देऊया। तर मिरची, लसूण, कांदा छानसा परतून झालेला आहे। आता आपण भाजी टाकून दिलेली आहे त्यामध्ये। चला तर हलवून आपण बारीक गॅस करून ठेवूया। थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। बघा किती छान झालेली आहे आपली हिरवीगार मेथीची भाजी। भाजी टाकल्याच्या नंतर 5 मिनिटे आपण गॅस बारीकच ठेवायचा, त्यामुळे आपली भाजी हिरवीच राहते। चला तर तुम्हाला माझी भेंडीची भाजी, मेथीची भाजी झटपट होणारी अशी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघत राहा।